रामकृष्ण हरी माऊली. आज आपण भेटणार आहोत अशा एका अवलिया व्यक्तीला, जी वयाच्या 78व्या वर्षी देखील आपल्या ध्येयनिष्ठेने आणि पोटतिडकीने अशा विषयांवरती काम करत आहे, जे भावी पिढीसाठी खरोखर उपयोगी आहे. आणि ते विषय आहेत पर्यावरण आणि प्लास्टिक. नमस्कार पाठक काका. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगा. मी सुभाष केशव पाठक, मूळ खानदेशचा चाळीसगावचा, आणि वडील सेवानिवृत्त लवकर झाल्यामुळे म्हणजे मी 12 वर्षाचा असताना घरची परिस्थिती थोडी नाजूक होती. परंतु आईच्या काटकसरी स्वभावामुळे आणि त्या काटकसरीतून कसा मार्ग काढावा ह्या आईने मला लहानपणी शिकवल्यामुळे त्याचा उपयोग फार पुढे झाला. मग घरच्या नाजूक परिस्थितीमुळे नोकरी करणं भाग होतं. मग नोकरीला लागलो आम्ही. नंतर मग आई वडिलांच्याच नात्यातली मुलगी अर्धांगिनी म्हणून माझ्या आयुष्यात आली. म्हणजे मुलांच्या जडणघडणीमध्ये तिचा वाटा जास्त होता आणि मुलांना शिक्षण वगैरे द्यायला तिने मला भरपूर साथ दिली. परंतु ती 2013 मध्ये गेल्यामुळे आमच्यावर दुःखाचा प्रसंग घडला. परंतु सावरणं आवश्यक होतं. मग 2014 पासून मी ज्या भागात राहतो ओव्हल स्प्रिंगला, तिथे छत्रपती बँक आहे. त्या बँकेपासून मिलिटरी रोडला एकही झाड नव्हतं. म्हणजे लहान मुलं शाळेत जाता येताना त्यांना त्रास होत होता. मग नंतर तिथे पिंपळ वृक्ष संवर्धन ग्रुप तयार झाला होता. त्यांच्यामध्ये मी सामावून गेलो. त्यांचा सहभाग पण फार महत्वाचा होता. त्यांनी पण मला वेळोवेळी पण चांगलं मार्गदर्शन पण केलं. आणि मग त्या रोडला, मिलिटरी रोडला, जवळजवळ दत्तनगरच्या भागापर्यंत झाडं वगैरे वृक्षारोपण झालं. आणि बँकेजवळ एक टाकी होती, तिथून मी शाखेत जायच्या आधी झाडांना अर्धा तास आधी पाणी देत होतो. आणि 2018 साली ID कार्ड मिळालं त्यांच्याकडनं. आणि 2024 मध्ये त्यांनी सन्मानपत्र देऊन, पर्यावरणाबद्दलचं सन्मानपत्र देऊन मला सत्कार केला 2024 मध्ये. मग ते तेव्हापासून काम चालू आहे, ते आजपर्यंत चालू आहे. मिलिटरी एरियामध्ये सुद्धा मध्य भागात जवळजवळ 4000च्या वर झाडं लावले गेले. तिथे पाणी देण्याचं काम आम्ही करत होतो. मला जसं नंतर आता गेल्या वर्षापासून थोडासा वयामुळे फरक पडलाय, हळूहळू कळना करतो काम. तर काका, पिंपळवन ही संस्था नक्की कोणाची आहे? आणि तुम्ही तिथे जी झाडं लावता किंवा त्याला पाणी, तुम्ही म्हणलात की पाणी घालतात, तर त्याचं म्हणजे नियोजन कसं केलं जातं किंवा त्याचा आर्थिक बोजा आहे तो कोण उचलतं? त्यांचा एक ग्रुप हळूहळू तयार होत होता. मग सगळे अनेक मित्र वगैरे त्यांच्या समवयस्क लोक जास्त जॉईन झाले. तिथे काही कोणत्या पक्षाचा संबंध नव्हता. म्हणजे त्यांच्याशी माझी ओळख झाली. आणि मग हळूहळू त्यांच्याबरोबर काम ते सांगतील त्या पद्धतीने ते आहे. चंद्रकांत वावळ अध्यक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत असतो. ते प्लॅनिंग करता की आज कोणत्या भागात जायचं, म्हणजे तिथे भाग पाडले. मियावाकी, आता टेकडे विभाग, नंतर स्मृतिवन, आनंदवन, अशा वेगवेगळ्या भागामध्ये वृक्ष लावले गेलेले आहे. त्या सगळ्यांचा मध्ये माझा सहभाग आहे. स्मृतिवनचा असा अर्थ आहे की आपले जे प्रिय व्यक्ती निधन पावलेले आहे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तिथे आपण झाड लावायचं. आनंदवन म्हणजे एखादा आनंदाचा प्रसंग निर्माण झाला, म्हणजे वाढदिवस आहे किंवा लग्न झालेलं आहे, म्हणजे आनंदाचा जो प्रसंग असतात, बारसा म्हणा, असे जे प्रसंग, त्या निमित्ताने तो एक भाग आहे. त्या भागामध्ये झाडं लावायचे आणि त्याचं संवर्धन पण करायचं. नुसतं झाडं लावायची नाही, संवर्धन पण हा एक भाग आलाय. त्या प्रत्यर्थ आर्थिकची मदत आम्ही लागोपाठ 3 वर्ष एका झाडासाठी दर वर्षाला 1000 असे आम्ही 3 वर्ष 3000 दिलं. आणि आता हे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या टँकरची गरज भासते, तर आम्ही जवळजवळ मार्च एप्रिल पासूनच दर महिन्यामध्ये आम्ही 1000 रुपये टँकरला देत असतो. सगळं, मी एकटा नाही, सगळ्यांचं सहकार्य आहे. आर्थिक मदत मिळत असते. आव्हान केलं की आर्थिक मदत मिळते. म्हणजे हा पिंपळवन उपक्रम हा जनभागीदारीतून उभा राहिलेला आहे असं दिसतंय. तर त्यासाठी लागणारं जे आर्थिक पाठबळ आहे, जे तुम्ही लोकांकडून घेत आहात, तर ते घेण्यासाठी काही रचना आहे का? म्हणजे त्याची काही समिती आहे का? आणि त्याचं काही ऑडिट वगैरे करता का तुम्ही? तिथे अध्यक्ष आहेत चंद्रकांत वावळ. तसंच
लेडीज सेक्रेटरी आहेत, म्हणजे ते समिती आहे. सगळं हिशोब ठेवतात हम्म. आणि दर महिन्याला त्यांची बैठक होते मंदिरामध्ये. बर. साईबाबा मंदिरात बैठक होते. बर. त्याप्रमाणे कोणी पैसे दिले ते रिसिप्ट तयार करतात. रजिस्टर मेंटेन केलेले आहे त्यांच्याकडे. अरे तो वा. काही प्रॉब्लेम नाहीये. बर. म्हणजे कोणाला वाटलं तर तो रजिस्टर ते पावती बुक वगैरे बघू शकतात. बर. पण सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे हम्म. काम व्यवस्थित चाललंय. काका, पिंपळवण हा एक उपक्रम झाला ज्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेताय, पण त्या व्यतिरिक्त मला असं माहिती की तुम्ही कापडी पिशव्या आणि प्लास्टिकचा वापर टाळावा म्हणून सुद्धा खूप प्रयत्न करताय. मी असंही ऐकलंय की तुम्ही सकाळी तुमचे दैनंदिन कामं झाल्यानंतर मोकळ्या वेळेत दुकानांमध्ये जाता किंवा भाजीवाले विक्रेत्यांकडे जाता आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा उभं राहून कापडी पिशव्या देता, किंवा मी असंही पाहिलं तुम्हाला, तुम्ही रद्दी जमवता आणि ती दुकानदारांना देता. तर या मागे सुद्धा तुमची काय भूमिका आहे ती जरा थोडी स्पष्ट करून सर्वांना सांगा. आता असं आहे त्याचं की दरवर्षी पावसाळा येतो. त्या पावसामध्ये रस्त्यावरून जे पाणी वाहतं आणि जे पाणी ज्या खूप नलिकेमध्ये जातं त्याच्याबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचरा असं होऊन पाणी चोकअप होतं. पाणी चोकअप झाल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि ते पाणी वाहून न गेल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होऊन झालेले होते. तर सफाई कामगार जे आहे त्यामध्ये खूप नलिकेमध्ये खाली ते उतरतात, परंतु खाली उतरल्यामुळे त्यांना प्राणवायू मिळत नाही. ते असे 239 कामगारांचा मृत्यू झालेला आहे आणि हा सरकारी आकडा आहे 2022-23 मध्ये. बर. हा, याबद्दल माझी मुलाखत पुढारी पेपरमध्ये पण आलेली आहे. बर. बर. तर मग मला असं वाटतं की ते कामगार जर निधन पावले तर त्यांचे संसार उघड्यावर पडतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून कापड पिशव्याचा विचार डोक्यात आला. मग आता कापड कुठून मिळवायचं? तर हल्ली मातृशक्ती पंजाबी ड्रेस वगैरे घालतात, तर त्यांच्या घरी कापड म्हणजे ब्लाऊज पीसेस वगैरे पडलेले असतात, त्याचा काही उपयोग होत नाही. मग त्याचा उपयोग करून ती कल्पना डोक्यात आली आणि आव्हान केलं स्वयंसेवकांच्या, आपल्या स्वयंसेवकांना, तसंच सोसायटीच्या लोकांना. सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. भरपूर ब्लाऊज पीसेस जमा झाले. मग नंतर ते बचत गटाला पण रोजगार मिळाला, 10 रुपये एका पिशवीचे. मग नंतर असं आलं की घरात जुने बेडशीट, पडदे असतात, त्याचं पण आव्हान केलं. सगळ्यांनी आणून दिले. आतापर्यंत 1600च्या वर कापड पिशव्या वितरण झालेले आहे. तर 10 रुपये प्रत्येकाने दिले. काही लोकांना गिफ्ट म्हणून कापड पिशवी दिलेली. तर असं ते काम चालू आहे. अजून कापड पिशव्याचं काम चालू आहे आणि प्रतिसाद चांगला मिळतोय. कारण काय, लोक घरामध्ये पडलेले असतात कपडे, देतात लोक. म्हणजे कपड्याचा विकत घ्यावा लागत नाही, पण ते जुने चांगले असतात. काही पडदे, बेडशीट काही खराब होत नाही, फाटत नाही ते. त्याचा उपयोग करून घेतला. फक्त महिला बचत गटला त्यांना रोजगार मिळाला 10 रुपये एका पिशवीचे. तर काही लोकांनी दिले 10 रुपये, 10 रुपये एका पिशवी. बहुतेकांनी दिले. जवळजवळ 20% लोकांना गिफ्ट म्हणून दिले पिशव्या. असं. आणि त्यांना संवर्धन पण करा, म्हणजे कपडे पिशवी वापरा, प्लास्टिक पिशव्या वापरू नका, असं रस्त्याने जाता येताना लोकांना कपडे पिशवी देत गेलो आणि त्यांना सांगत गेलो, महत्व पटत गेलं. ते म्हणतात सरकारने केलं पाहिजे. मी म्हणतो सरकार जेव्हा करतात तेव्हा करेल. आपला एक सामाजिक जो आहे त्याचा भाग, जबाबदारी, समाजाचा ऋण फेडला पाहिजे, आपण द्यायला पाहिजे. काही लोकांना राग येतो, शिव्या पण मिळतात. शिव्या म्हणजे काही उद्योग नाही का तुम्हाला, असं म्हणतात काही लोक. असं मी काही मनावर घेत नाही. चांगलं काम करायचं म्हटलं म्हणजे सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. खरंय. एखादा वेळ आपल्या अंगात असलं तरच काहीतरी मोठं काम होतं काका, हे अगदी तुम्ही तुमच्याकडे बघून खरंच पटतं. अजून एक गोष्ट तुमची मला भावती ती म्हणजे तुम्ही चिमण्यांप्रती पण आणि दुसऱ्या छोट्या छोट्या जनावरांप्रती पण प्रेम दाखवता. तर त्याच्याबद्दल त्यांनी एक कविता वगैरे पण छापलेल्या आहेत. पण त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांचं चिमण्या वाचवण्याबद्दल त्यांचं काय मत आहे. आता काय झालंय, मोबाईलच्या रेंजमुळे चिमण्या या नाजूक असतात पक्षी, त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. परंतु पर्यावरणाच्या रक्षणाकरता चिमण्यांची, पशु पक्ष्यांची आवश्यक आहे. कारण जगण्याचा अधिकार आज जसा माणसाला आहे तसा पशु पक्षींना पण आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या बाल्कनीमध्ये मुठभर तांदूळ ठेवावे. नंतर एक मातीचं पासोट भांडं असतं छोटस, त्याला पूर्वी नंदाळा म्हणत होते, त्याच्यात पाणी ठेवायचं. पूर्वी तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढत होते आणि त्या रांगोळ्या काढल्यामुळे
चिमण्यांचं पोट भरायचं. भरायचं. आता ते लोकांना माहित नाही तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या, उलट ते दगडे आणतात त्याच्याने जास्त त्रास होतो. आता तेही होत नाही काका. तांदळाच्या पीठ म्हणजे त्याचा उपयोग पण होतो. तुम्ही हा जो उपक्रम राबवताय, चिमणी वाचवा किंवा प्लास्टिकचा वापर करू नका किंवा कापडी पिशव्यांचा वापर करा, हे जे तुम्ही उपक्रम भावी पिढीसाठी करताय, तर तुम्ही पुढच्या पिढीला काही एखादा संदेश देऊ इच्छिता असलात तर तुम्ही आमच्या माध्यमातून नक्की देऊ शकता काका. पुढच्या पिढीला संदेश हाच आहे की तुम्ही पशु पक्षींना पण सारखं त्यांचं पण पालन करा. आणि आपण पशूंना विनाकारण हाड म्हणतो, खरं म्हणजे त्याची काही गरज नसते. ते काही माणसाचं नाव घेत नाही. तर त्यांना आपण प्रेमाने, जसं आपण प्रेमाने त्यांच्याकडे बघितलं तर ते पण त्यांना कळतं, प्राण्यांना, माणसापेक्षा प्राण्यांना कळतं आपल्याला कोणापासून प्रेम मिळतंय. आता मी माझ्या बाल्कनीत माझ्या समोर भरपूर चिमणे येत असतात. मी समोर बसलेलो असतो पण त्या जात नाही. मी एकदा तर भारद्वाज पक्षी पण आला होता. मी फोटो काढायला लागलो तर तो उडून गेला. कावळे चिमणे मी येत असतात. म्हणजे आपण पशु पक्ष्यांवर सारखं प्रेम केलं पाहिजे. नुसते घरामध्ये चित्र आणून काय उपयोग आहे? बरोबर. नुसते चित्र लावतो पण ते चित्र कृत्रिम असतात. खरंय. म्हणजे जिवंत पशु पक्षी आहे त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. खरंय काका. आपण पाहू शकता की 78 ते 80 वर्ष आहे काकांचं वय. त्यांच्या या वयात त्यांना खरं म्हणजे ऐकायला सुद्धा फारसं येत नाही, पण तरी त्यांचं मत त्या अत्यंत ठामपणे दुसऱ्यांना सांगतात. प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा किंवा चिमण्यासारख्या एका छोट्या जीवाचं सुद्धा तुम्ही रक्षण करा, हे असे मोलाचे संदेश ते सर्वांना द्यायचा प्रयत्न करतायत. खरोखर हे कौतुकास्पद आहे. आणि काका, तुमचा हा संदेश आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्की पोहोचेल अशी आम्ही आशा ठेवतो. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी काका.